अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मित्रांनो, बघाच शुक्रवार। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर शुक्रवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या आयुष्यात धनलाभ होण्यासाठी आणि आपला शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। मला बऱ्याच वेळा कमेंट्स येतात की ताई शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी आम्ही काय करू? तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की शुक्रवारी जेवढे जास्त शक्य होतील तितके जास्त उपाय करा, कारण यामुळेच आपला शुक्र ग्रह मजबूत होत असतो। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक साखरेचा उपाय सांगणार आहे। साखरेच्या डब्यामध्ये ही एक वस्तू तुम्हाला ठेवायची आहे। ही एक वस्तू तुमच्याकडे धन खेचून आणेल। ही एक वस्तू तुमच्या आयुष्यात श्रीमंतीचा योग आणेल, तुमचं नशीब बदलून टाकेल आणि तुमच्या कष्टाला, तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देईल। खरं तर सगळ्यांनाच माहिती असेल की साखर जे शुक्र ग्रहाशी निगडीत असते, साखरेचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असल्याने शुक्रवारच्या दिवशी साखरेचा उपाय हा 100% कारगर असतो। बघा, हा उपाय आपल्या आयुष्यामध्ये जे दारिद्र्य आहे ना, त्या दारिद्र्याला संपवेल, आपल्या घरामध्ये असणारी गरिबी हटवेल आणि तुमच्या जीवनामध्ये भौतिक सुखाला प्राप्त करेल। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, साखरेच्या डब्यात नक्की कुठली वस्तू घालायची आहे, हे सगळंच पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय शुक्रवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळच्या टायमात आपल्याला करायचा आहे। याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे एक 10 रुपयांची, 20 रुपयांची, 50 रुपयाची किंवा 100 रुपयांची एक नोट। तुम्हाला जी नोट शक्य असेल ती घ्या, फक्त ती नोट स्वच्छ सुंदर असावी, कुठेही फाटलेली, तुटलेली किंवा कुठे स्क्रॅच पडलेली, त्याच्यावरती खूप काहीतरी अशी घाण असणारी अशी नोट नकोय। व्यवस्थित अख्खी असणारी आणि थोडीशी नवीन असणारी एक नोट तुम्हाला घ्यायची आहे। त्याच्यानंतर या नोटीच्या वरती तुम्हाला हळदी आणि कुंकवाने, हळद आणि कुंकू मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स करून तुम्हाला या नोटीच्या वरती एक स्वस्तिक काढायचं आहे। ठीक आहे, कुठेही काढा। त्याच्यानंतर तुम्हाला या नोटीच्या मध्ये एक चिमूटभर, अगदी एका चिमटीत मावेल एवढे चिमूटभर तुम्हाला याच्यामध्ये साखर घालायची आहे। खडी साखर नाही, खूप बारीक साखर नाही, मध्यम आकाराची असणारी जी चहासाठी आपण साखर वापरतो हीच एक चिमूटभर साखर या नोटीवरती ठेवायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला मिक्सरला वेलदोड्याची बारीक पूड करून घ्यायची आहे। 2-4 वेलदोडे मिक्सरला टाका आणि ते मिक्सरला बारीक करून त्याची एक फाईन पावडर करा। ही पावडर जी तयार होईल ही तुम्हाला त्या साखरेच्या वरती एक चिमूटभर तुम्हाला घालायची आहे। त्याच्यानंतर याच्यावरती थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। हे सगळं अर्पण करून झालं म्हणजे हळदी कुंकू, वेलदोड्याची पावडर, साखर हे सगळं ठेवलं की त्याच्यानंतर त्या नोटीची एक घडी करायची आहे। चौकोनी करा किंवा त्रिकोणी करा, जशी शक्य होईल तशी एक घडी करायची आहे आणि तुम्हाला त्या नोटीला एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा गुंडाळायचा आहे। लाल असेल तर फक्त लाल घ्या, पिवळा असेल तर फक्त पिवळा घ्या किंवा लाल पिवळा जो कलर असतो तो घेतला तरीही चालेल। तुम्हाला मोजून 7 वेळा हा धागा त्या नोटीला गुंडाळायचा आहे आणि 7व्या वेळी त्याला गाठ मारायची आहे। 7 वेळा गुंडाळून झाला की 7व्या वेळी गाठ मारायची। गाठ मारत असताना तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची। त्याच्यानंतर ही जी नोट आहे, म्हणजे नोटीची ही जी छोटीशी घडी तयार होईल ही तुम्हाला तुमची वापरायची जी साखर आहे त्या साखरेच्या डब्यात घालायची आहे। ठीक आहे, ज्यातून तुम्ही रोज साखर काढता, चहा बनवता, काही गोड बनवता, तो जो साखरेचा डब्बा आहे त्या साखरेच्या डब्यात तुम्हाला ही जी छोटीशी पुडी आहे, म्हणजे नोटीची जी पुडी आहे ती घालायची आहे। घालण्यापूर्वी ती पुडी देवघरामध्ये आपल्याला
1 तासभर ठेवायचे आहे, अभिमंत्रित करायचे आहे, धूप दीप सगळं दाखवायचं आहे। 1 तास पूर्ण झाल्यानंतर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे, 6 वेळा श्री सूक्तम म्हणायचं आहे, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे। 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम, 6 वेळा श्री सूक्तम आणि त्याच्यानंतर 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र। 3ही सेवा करून झाल्यानंतरच ती पुडी जी आहे ती आपल्या रोज वापरण्याच्या साखरेच्या डब्यात बुडाला किंवा मध्यभागी ठेवून द्यायची। लक्षात ठेवा, या बरणीतली साखर संपू द्यायची नाही। जोपर्यंत आपण ती पुडी त्याच्यात ठेवलेली आहे तोपर्यंत, म्हणजे पूर्ण बरणी रिकामी झाली नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला ती ठेवायची आहे। पुढचा शुक्रवार ज्यावेळेस येईल तर पुढच्या शुक्रवारच्या दिवशी त्यामध्ये घातलेली जी नोट आहे, नोटीची पुडी ती काढायची। काढल्यानंतर ती माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये घेऊन जायची आणि माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन ती तिच्या चरणांच्या जवळ किंवा दानपेटीमध्ये सोडून यायची। घरी आणल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे, पुन्हा नव्याने 1 नोट घ्यायची। पुन्हा नोट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला आता सांगितलं तसं 1 चिमूटभर साखर घालायची आहे। साखर घातल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये वेलदोड्याची पावडर घालायची आहे। घट्ट त्याच्यामध्ये हळदी कुंकू घालून पुन्हा तुम्हाला त्याची घट्ट एक अशी छोटीशी एक पुडी करायची आहे, लाल पिवळ्या रंगाचा कलावा बांधून। पुन्हा ही जी नोट आहे ही तुम्हाला देवघरामध्ये ठेवून अभिमंत्रित करून घ्यायची आहे आणि ती साखरेच्या डब्यात ठेवायची। असं 4 शुक्रवार तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे। 4 शुक्रवार मध्ये एकही शुक्रवार गॅप न पडू देता 4 शुक्रवार पूर्ण झाल्यानंतर हा उपाय तिथे स्किप करायचा आहे। 4थ्या शुक्रवारी जेव्हा तुम्ही ही नोट माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये ठेवून याल त्याच्यानंतर पुन्हा ही रेमेडीज करायची नाही। समजा कधी 6-7 महिन्यांनी वाटलं की आता पुन्हा मला गरज आहे आणि मी पुन्हा हे करावं, त्यावेळेस तुम्ही हे करू शकता। लक्षात ठेवा, ही एक रेमेडीज तुमच्याकडे धनाला आकर्षित करेल, तुमच्या आयुष्यामध्ये धनाचे मार्ग खुले करेल। जेव्हा तुम्ही नोटीमध्ये साखर ठेवाल, खरं तर साखर ही शुक्र ग्रहाशी निगडीत आहे आणि साखर ही आपल्या आयुष्यामध्ये धनप्राप्ती करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। जेव्हा तुम्ही त्या नोटीमध्ये ही साखर ठेवाल त्याच्यावरती वेलदोड्याची पावडर घालाल। वेलदोडा हा माता लक्ष्मीला आणि भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, ज्याच्या सुहाने माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू हे प्रसन्न असतात। जेव्हा तुम्ही याच्यावरती वेलदोडा घालाल, ही नोट अभिमंत्रित करून जेव्हा तुम्ही तुमच्या घरातल्या साखरेच्या डब्यात ही नोट ठेवाल आणि त्याच डब्यातून जेव्हा तुम्ही रोज ती साखर ग्रहण कराल, तर लक्षात ठेवा तुमच्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते समाप्त होईल। कुणालाही नजरबाधा असेल तर ती समाप्त होईल, घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती समाप्त होईल आणि तुमच्या घरामधील जेव्हा नकारात्मक शक्ती, वाईट बाधा समाप्त होईल तेव्हा नक्कीच तुमच्या घराकडे सकारात्मकता आणि माता लक्ष्मी आकर्षित होईल। धनाचे मार्ग खुले होतील आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतील। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा।